10वी झाल्यानंतर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी ITI हा प्रथम प्राधान्यक्रम दिला पाहिजे. कारण सर्वसामान्य मुलांच्या घरची परिस्थिती अतिशय कमी असल्यामुळं उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं ITI जर केल्यानंतर 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचा पगारावर आपल्याला नोकरी 100% मिळू शकते. ही मात्र ITI केल्यानंतर प्रत्येक मुलाला आहे. आमच्या बॅच सन 2011-13 मध्ये झाल्यानंतर आज ब्रिस्टॉन कंपनीमध्ये 50,000 ते 60,000 ह्या पगारावर मुलं आज पुणे येथे काम करतात. तुमचं नाव सांगा, गाव कुठलं आणि कधी ITI केला इथं? माझं नाव समाधान शामराव नाईकनवरे, राहणार दसूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझा ITI सन 2011 ते 2013 या सालामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये झाला. वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी येथे झालेला आहे. त्यानंतर जॉबच्या संधी कशा मिळाल्या, कुठं कुठं अप्रेंटिसशिप केली आणि आत्ता काय करताय तुम्ही? मी 2013ला इलेक्ट्रिशियन ट्रेड पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष MSCB मध्ये अप्रेंटिस केली. नंतर 14 ते 17 MSCB मध्येच आउटसोर्सिंगमध्ये 3 वर्ष ऑपरेटरमध्ये काम केलं. नंतर 2017 मध्ये ST महामंडळ येथे सरळ सेवा भरती काढली सोलापूर डिव्हिजनमध्ये. नंतर मी तिकडं 2017 पासून भरती झालो. तिकडं 2024 चालू आहे. मला सध्याला 30,000 पेमेंट आहे. कुठल्या पदावरती भरती झालं? असिस्टंट सहाय्यक. काय सांगाल तुम्ही? आणि तुमचा कुटुंबानं, तुमच्या पत्नीसुद्धा सोबत आहे, त्यांनी पण ITI घेतला, तो निर्णय कसा घेतला? कसं आहे, तो निर्णय योग्यच मला वाटतो. कारण महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागामध्ये मुलींचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्याच्यामुळे आपण ठरवलं होतं की पहिल्यापासून आपलं एक उद्दिष्ट होतं की MSCB मध्ये नोकरीला लागायची. परंतु 2 भरती दिल्या, पण अपयश 2 वेळी अपयश आलंच. परंतु ST महामंडळमध्ये काम झालं म्हणून आपलं नाही झालं तर घरच्यांचं 100% होणार, एक आशा आपल्याला 100% होती की घरच्यांचं आपलं काम 100% होईल. म्हणून माझं जसं 2011-13 साली इथं ITI झाला, तर वसंतराव काळे सारखं नियोजन ह्या आपल्या परिसरात तर कुठंच नाही आहे. त्याच्यामुळं मला गुळवे सरांनी वेळोवेळी, मी पण टॉपरमध्येच तर 11-13ला इलेक्ट्रिशियनमध्ये राहिलो आणि घरचे फक्त एकच म्हणले, जसं गुळवे सर म्हणाले की जसं तुम्ही शिक्षणामध्ये टॉपर राहाल तसं तुम्हाला पाहिजे तसं सहकार्य आमच्याकडून होईल, फक्त 100% आपली हजेरी भरली पाहिजे, हे एक सरांचं उद्दिष्ट होतं. मग त्याच टायमिंगला सरांना ॲडमिशन म्हणलं की त्या टायमिंगला माझी मुलगी 1 वर्षाची होती. तरी पण सरांना म्हणलं मी काही करीन, पण घरच्यांचं 2 वर्ष इलेक्ट्रिशियन मध्ये आपलं झालं पाहिजे आणि झालं तसं. त्या पण घरच्यांनी माझ्या पण 2 वर्ष फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरला दोन्हीही सेमला प्रथम क्रमांक दोन्हीही वेळेस मिळवला. आणि सर आवर्जून म्हणले, जे पहिल्यांदा तुम्ही शब्द दिलता ते शेवटपर्यंत तुम्ही क्लिअर केला आणि कॉलेजनं पण आपल्याला पाहिजे तेवढं सहकार्य भरपूर केलं आहे. एक मुलगी असून ग्रामीण भागातलं माहेर असेल, सासर ग्रामीण भागातलं, आणि लग्न झाल्यानंतर गावाकडच्या पोरी शिकायला नाही म्हणते, मग इलेक्ट्रिशियनला ॲडमिशन 2 वर्ष घेतलं. कसं झालं ITI घेतलं? ॲडमिशन घेताना काय होतं आणि आत्ता काय वाटतंय? कसं आहे, मुलींनी म्हणजे मुलींचं लग्न झाल्यानंतर बहुतेक मुलींचं करिअर संपलेलं असतं, असा प्रत्येक जणांचा समज असतो आणि गावाकडं पण तसंच समजलं जातं. पण माझ्या मिस्टरांचं पण मला चांगला सपोर्ट मिळाला आणि वसंतराव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मला मुलगी आहे असा कधीही दुजाभाव भेटला नाही किंवा सपोर्ट मिळाला की तुम्ही हे करू शकता. हे फर्स्ट टाईम गुळवे सरांनी माझ्यात लक्षात आणून दिलं. आणि गुळवे सरांनी ज्या दिवशी मी ॲडमिशन घ्यायला आले होते त्या दिवशी मला असं सांगितलं होतं की तुमचाच पहिला नंबर आला पाहिजे. पण माझ्यात कुठंतरी थोडीशी कमतरता होती, पण मला असं विचार केल्यानंतर जाणवलं किंवा त्यांच्या 2 वर्षाच्या अनुभव म्हणजे वागण्यावरून असं वाटलं की मी नक्कीच काहीतरी करू शकते. म्हणून मी पण जास्त अभ्यास केला आणि सरांच्या सपोर्ट आणि कॉलेजमधील सर्वजणांनी मला सपोर्ट केला. 2 वर्ष मूल त्यावेळेस लहान होतं, ते कसं ॲडजस्टमेंट केली गृहिणी सगळं? मुलींसाठी काय सांगाल नवीन आता येणाऱ्या? मुलींनी मेन म्हणजे कसं असतंय, मुलींनी ॲडमिशन लग्न झालं की मुलींचं करिअर संपलं असं स्वतः म्हणजे मुलींचा समज होतो. पण तसा मुलींनी समज न करता त्यांच्या मिस्टरांचा सपोर्ट असेल किंवा नसेल तर थोडंफार म्हणजे मिस्टरांमध्ये सुद्धा बदल घडवून आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो ही भावना घरातल्या सर्वांच्या मनामध्ये
कुठं तर मुलींनी ही केली पाहिजे, रुजवली पाहिजे. आणि घरचं म्हणजे फॅमिली माझी सपोर्टिव्ह होती आणि मिस्टर सपोर्टिव्ह होते आणि कॉलेजसुद्धा सपोर्टिव्ह राहिले माझ्या यशासाठी. बरं, काय सांगाल? लहान मुलं होतं, आत्ता पूर्ण झाला आहे ITI. येणाऱ्या पोरींसाठी काय सांगाल? आता ॲडमिशन चालू आहेत सगळे. कसं असतंय, लहान म्हणजे मुलींचं कसं शिक्षण घ्यायचं म्हणलं की घराची कंडिशन, सामान्य घरातल्या मुलींना ॲडमिशन घ्यायसाठी बऱ्याच मुलींना अडचण येते ती पैशाची किंवा सेफ्टीची, घरातल्या माणसांची परवानगी, ह्या सगळ्या असतात. पण ITI ही असं क्षेत्र आहे की जिथे आपण कमीत कमी वेळामध्ये 2 वर्ष कंप्लीट करून किंवा 3 वर्ष करून किंवा 1 वर्ष करून आपण आपल्या पायावर उभं राहून आपण आपली जी स्वप्न किंवा आपलं घर पण चालवू शकतो. काय दोघं मिळून काय सांगचाल? नवरा बायको मिळून त्या ठिकाणी आत्ता संसार सुरू आहे, दोघंही आत्ता नोकरीच्या संधी तुम्हाला ITI म्हणून मिळाल्या आहेत. तुमच्यासारखे अनेक पोरं आता भविष्याचं करिअर करणार आहेत, त्यांच्यासाठी काय सांगताल? त्यांनी आईवडला म्हणजे ज्यांना खरंच इंजिनिअरिंग करायचं आहे, फार्मसी करायची आहे, त्यांनी मेडिकलला जायचं आहे, त्यांनी जाऊ शकता. पण ज्याच्या घरची कंडिशन सामान्य घरातली आहे त्यांनी नक्कीच ITIचा विचार केला पाहिजे. आणि त्यात म्हणजे आपलं वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ह्या ITIमध्ये मुलींसाठी एवढी सेफ्टी आहे, म्हणजे घर जसं आहे तसंच मुलींसाठी सेफ्टी आणि अभ्यास पूर्ण करून घेण्यात शिक्षक आणि मुलं किंवा म्हणजे तिथलं वातावरण असं पॉझिटिव्ह आहे मुलींसाठी सुद्धा.